हा सगळा कार्यक्रम चालू असताना असं वाटत होतं आज मयूरचं लग्नच आहे की काय, नाही ते लग्नाचंच भजन चालू आहे की काय असं वाटत होतं. दादा तुम्हाला असं सांगतो, तुमच्या गावात आज उपस्थित असलेली सगळी गायक वादक कीर्तनकार ही सगळी पट्टीची माणसं आहेत आणि पैसे देऊन पण येत नाहीत, पण मयूरच्या प्रेमाकरता आज तुमच्या भूमीत आली. मी खरं तर म्हणेन एका अर्थाने या गावाचंच हे सद्भाग्य आहे. काही माणसं जी जन्माला येतात त्या भूमीचं ऋण फेडतील यात नवल नाही, पण भूमी पण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. महाराज अत्यानंदाचा सोहळा आहे. 3,500 किलोमीटरचा प्रवास, आपलं एकुलतं एक लेकरू, आणि इथून इतक्या लांब जायचं आणि इतक्या कालावधीचा प्रवास करून तो सुखाने आनंदाने परत आला पाहिजे ही भीती तिच्या अंतःकरणामध्ये होती. पण मी सांगेन आज योगी महाराज त्या मातेचीही आसकुस खरोखर पावन झाली, धन्य झाली. आणि कीर्तनकाराला काही पैसे द्यायचे नव्हते म्हणून केलं. विठ्ठल विठ्ठल तसं दिल्यावर मी काही नाही म्हणणार नाही, पण आता तो मागला ते सच पट्टीचा कलाकार आज उपस्थित आहे तुमच्यामध्ये. यज्ञेश महाराज, खूप आनंद वाटला. घ्यावी तशी मोठी आज जमा झालेली आहेत. हे केवळ मयूर महाराजांचं प्रेम आहे. आता इथे सगळेच कीर्तनकार आहेत, पण कोणाला तरी बोलावं लागतं म्हणून मला उभं केलं आहे, दुसरं काही कारण नाही. आनंद वाटते. पृथ्वी प्रदक्षिणा करायची असतील 3 पृथ्वी प्रदक्षिणा, तर त्याच्याकरता 2 वाराणसीच्या प्रदक्षिणा कराव्या लागतात. वाराणसी म्हणजे काशीच्या. काशीला गेल्यावर लोक काशीच करतात का त्यांची काशी होती हा वेगळा भाग आहे. 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा करणं शक्य नाही, त्याने 2 वाराणसीच्या प्रदक्षिणा कराव्यात. आणि ज्याला 2 वाराणसीच्या प्रदक्षिणा शक्य नसतील त्यांनी नर्मदा परिक्रमा करून आलेल्या माणसाला नमस्कार करावा, तरी त्या 3 प्रदक्षिणा पूर्ण होतात. घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेजेक, शरणांगता देवराखे ये रावाखे विघ्नाची, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेजेक. तुका म्हणे लीन भावे, तुका म्हणे लीन भावे, कळे भावे वर्म हे, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेजे. शुक्लां ब्रह्म विचारसार परमाद्यांच कन्वयपनीम विना पुस्तकधारिणीं वैदं दड्यंधकारापहम. चा बेस कमी करा. हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां, वंदितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते, गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमस्तुते. सोनोपंत तथा कुणिजनतया मामा असे बोलती, नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती. पुण्यश्लोकिता पुणे नगरीचा मोती खरा शोभतो, आयशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो. कायमा जीवानी मानेन कायमा जीवानी मानेन कायमा जीवानी मानेन रंज उचिताचे आपुले, रंज उचिताचे आपुले, रंज उचिताचे आपुले. पवित्र मोक्षगंगेच्या तीरावर दिमाखात वसलेलं गाव खाकुर्डी. आणि पवित्र अशा खाकुर्डी गावामध्ये आज या गावचे भूमिपुत्र हरिभक्तपरायण मयूर महाराज देवरे यांच्या पायी नर्मदा परिक्रमा तीर्थयात्रेच्या पूर्णाहुती सोहळ्यानिमित्त तुम्ही आपण सर्वजण एकत्र जमलेत. उत्तर महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, गायक, वादक यांची मोठी मांदियाळी आज खाकुर्डी नगरीमध्ये वसली. मी कोणाचंही नाव घेणार नाही,
त्याचं कारण ज्याचं नाव घेतलं त्याला आनंद होईल यात नवल नाही, पण ज्याचं राहिलं त्याला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मी कोणाचंच नाव घेत नाही. विठ्ठल इतका आनंद सोहळा. आणि पवनदादा तुम्हाला असं सांगतो, तुमच्या गावात आज उपस्थित असलेले सगळे गायक वादक कीर्तनकार ही सगळी पट्टीची माणसं आहेत आणि पैसे देऊन पण येत नाहीत, पण मयूरच्या प्रेमाकरता आज तुमच्या भूमीत आली. मी खरं तर म्हणेन एका अर्थाने या गावाचंच हे सद्भाग्य आहे. काही माणसं जी जन्माला येतात त्या भूमीचं ऋण फेडतील यात नवल नाही, पण भूमी पण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. महाराज अत्यानंदाचा सोहळा आहे. तुम्हाला माहीत असेल की मला माहीत नाही, पण मयूरने तीर्थयात्रेकरता नर्मदा परिक्रमेकरता जावं याच्याकरता पहिली परवानगी माझी घेतली होती. त्याचं कारण असं आहे की आई नाही म्हणत होती आणि आईची परवानगी काढण्यासाठी त्याने मला आग्रह धरला होता. आमचं व्यावहारिक जीवनातलं नातं थोडंसं वेगळं असल्यामुळे मी माझ्या पत्नीला सांगून त्यांच्या आईशी संपर्क केला आणि दुःखद अंतकरणाने थोडीशी परवानगी दिली होती त्या आईने. एवढा लांबचा प्रवास आहे, 3500 किलोमीटरचा प्रवास, आपलं एकुलतं एक लेकरू आणि इथून इतक्या लांब जायचं आणि इतक्या कालावधीचा प्रवास करून तो सुखाने आनंदाने परत आला पाहिजे ही भीती तिच्या अंतकरणामध्ये होती. पण मी सांगेन आज योगी महाराज त्या मातेचीही आसकुस खरोखर पावन झाली, धन्य झाली आणि या आनंद सोहळ्यामध्ये ती स्वतः उपस्थित आहे. असं सगळं सुखद प्रसंग आहे. आणि योगीजी महाराज मला असं वाटतं कदाचित आपण कीर्तनाच्या ऐवजी भजन केलं असतं तरी जमलं असतं, पण ते कीर्तन करावंच लागतं म्हणून केलं आणि कीर्तनकाराला काही पैसे द्यायचे नव्हते म्हणून केलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं दिल्यावर मी काही नाही म्हणणार नाही, पण आता तो मागला त्याला काही सचिन महाराज या गोष्टी चालतच राहणार आहेत, आता त्याला काही इलाज नाही. आनंद आहे मला तुमच्या सगळ्यांच्या सहवासामध्ये 2 तास बोलण्याचं सद्भाग्य मिळतं, हे माझंच पुण्य आहे. धन्य मी मानिना आपुले संचित. खरोखर माझं सद्भाग्य आहे की तुम्हा सर्व सज्जनांच्या उत्तर महाराष्ट्रातला एक पट्टीचा कलाकार आज उपस्थित आहे तुमच्यामध्ये. यज्ञेश महाराज, खूप आनंद वाटला. का तुकयोनी घेतले मोती जैसे, अशी एक एक वेचून घ्यावीत अशी मोती आज जमा झालेली आहेत. हे केवळ मयूर महाराजांचं प्रेम आहे. आता इथे सगळेच कीर्तनकार आहेत, पण कोणाला तरी बोलावं लागतं म्हणून मी मला उभं केलं आहे, दुसरं काही कारण नाही. आनंद वाटते. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गंगेच्या स्नानाला महत्त्व आहे आणि नर्मदेच्या परिक्रमेला महत्त्व आहे. महाराज गंगेच्या स्नानाला जितकं महत्त्व आहे, तुम्ही एकनाथी भागवत जर वाचला असेल तर लक्षपूर्वक ऐका. 3 प्रदक्षिणा परियसी, 2 प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार नर्मदेशी, इतके पुण्य त्वरित होय. अर्थ फार गोड आहे मिलिंद महाराजाचा. 3 पृथ्वी प्रदक्षिणा करायची असतील, 3 पृथ्वी प्रदक्षिणा, तर त्याच्याकरता 2 वाराणसीच्या प्रदक्षिणा कराव्या लागतात. वाराणसी म्हणजे काशीच्या. काशीला गेल्यावर लोक काशीच करतात का त्यांची काशी होती हा वेगळा भाग आहे, पण पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा करण्यासाठी मात्र राम महाराज 2 काशीच्या प्रदक्षिणा कराव्या लागतात. ज्याला 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा करता येणं शक्य नाही, जबाबदारीने वाक्य ऐका, ज्याला 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा करणं शक्य नाही त्याने 2 वाराणसीच्या प्रदक्षिणा कराव्यात. आणि ज्याला 2 वाराणसीच्या प्रदक्षिणा शक्य नसतील त्यांनी नर्मदा परिक्रमा करून आलेल्या माणसाला नमस्कार करावा, तरी त्या 3 प्रदक्षिणा पूर्ण होतात. एवढं महात्म्य नर्मदा परिक्रमेचं. पावित्र्य माझ्या गुरुजींच्या मुखातून ऐकलेला एक प्रसंग सांगेन. शशी महाराज गुरुजी असं सांगायचे की पुणे जिल्ह्यामध्ये ओतूर नावाचं गाव आहे आणि त्या ओतूर जिल्ह्यामध्ये, ओतूर तालुक्यामध्ये, ओतूर गावामध्ये परिव्राजकाचार्य बालयोगी महाराज म्हणून कार्यरत होते.
ते नर्मदा परिक्रमेला गेलेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा एक शिष्य भागवत नावाचा मुलगा सोबत चालत होता. माध्यान्हाची वेळ, दुपारचे 3 वाजले होते. थोडीशी विश्रांती करावी म्हणून एका आश्रमामध्ये नर्मदेच्या काठावर थांबलेत आणि दोघांना झोप लागली. त्या आश्रमामध्ये एक विषारी नाग शिरला आणि त्या विषारी नागाने भागवताला दंश केला आणि भागवत गतप्राण झाला. 5 वाजेचा प्रसंग. परिव्रजकाचार्य जेव्हा उठलेत आणि त्यांनी आवाज दिला, भागवत उठ, आपल्याला आता पुढच्या परिक्रमेला प्रारंभ करायचा आहे. 2 आवाज दिलेत, 3 आवाज दिलेत, तरी भागवत उठत नाही म्हणून जवळ त्याला हलवण्यासाठी गेलेत. आणि तो ज्या वेळेला तो पालथ झाला त्यावेळेला कळलं त्याच्या तोंडातून फेस बाहेर पडत होता. प्रसंग मोठा बाका होता. बालयोगी महाराज तसेच नर्मदेच्या काठावर शिरलेत. नर्मदेचं पाणी हातामध्ये घेतलं आणि नर्मदा माईला प्रार्थना केली, आई, भागवत कदाचित त्याच्या प्रारब्धाने मेला असेल, यात नवल नाही. जन्माला येणारा माणूस मरतोच, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर आज भागवत मेला तर लोक एकच म्हणतील, नर्मदा परिक्रमेला गेला म्हणून भागवत मेला. तो त्याच्या प्रारब्धाने मेला, यात नवल नाही. पण तुझ्या परिक्रमेची जर बदनामी होत असेल तर माझ्या अंतकरणाला निश्चितच दुःख होईल. आई, माझी विनंती आहे तुला, जर माझा भागवत आज जिवंत नाही झाला तर माझाही प्राण मी तुझ्या नर्मदेमध्ये समर्पण करेल. तसंच हातातलं पाणी उचललं आणि भागवताच्या तोंडामध्ये टाकलं. परिणाम बघा, 4थ्या ते 5व्या मिनिटामध्ये भागवत उठून बसला. ही नर्मदा परिक्रमेची मूर्ती, ही नर्मदा परिक्रमेची घडलेली कथा आहे. ओतूर जिल्ह्यामध्ये तुम्ही आजही गेलात तर परिव्रजकाचार्य बालयोगींची समाधी तुम्ही भेट द्या तिथे. ओतूर म्हणजे जगद्गुरु तुकोबार यांच्या गुरूंचं गाव. बाबाजी चैतन्य सांगित आली नाम, त्यांचं जन्मगाव, तिथली ही कथा आहे. आता नर्मदा परिक्रमेला एक विशेष आहे. नर्मदा परिक्रमा करणारी माणसं माझ्यासमोर बसलेली आहेत. नवले जे परिक्रमा करून आले ते खाली बसलेत आणि ज्याला परिक्रमा माहिती नाही तो कीर्तन करतोय. या असंच असतं महाराज. विठ्ठल विठ्ठल असंच असतं महाराज. ज्यांचा वेदांत पाठ आहे त्यांचं धोतर फाटले आणि ज्यांचा हरिपाठ पाठ नाही त्यांचं जॅकेट 4000चं आहे. चक्रधर महाराज याच्यातला एक सुद्धा शब्द खोटा नाही. काय सांगू तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल बाबाजी माफ करा बरं का, हे आमचे सगळे समवयस्क माणसं आहेत म्हणून मी बोलतो आणि त्यांच्यामध्ये मी मोठा आहे त्यामुळे मी बोलणार नाही सगळ्यांना. आज अजून एक महात्म्य सांगेन. नर्मदा परिक्रमेच्या स्नानाला सुद्धा वेगळेपण आहे महाराज. नर्मदा नदीला स्नान करायला जात असताना दादा नाभी कमळापर्यंत उभं राहावं लागतं. कमरेपर्यंतच्या पाण्यात आपल्या नाभीला म्हणजे बेंबीला पाणी लागेपर्यंत. ऐका महत्वाची गोष्ट, नर्मदे पाय टाकत असताना मिलिंद महाराज पाय उचलून टाकता येत नाही, पाय सरकत जावं लागतं. जर उचलून पाय टाकला तर नर्मदेला लात मारण्याचं पाप लागत असतं. फार सूक्ष्म गोष्टी आहेत. मी ज्या वेळेला नर्मदा परिक्रमेचा अभ्यास केला, माझ्याकडे एक पुस्तक आहे, कोणाला पाहिजे असेल तर देईन मी, घेऊन जा, पानं करून परत घेऊन या नंतर. या अनुभवाचे बोल आहेत महाराज. माझे असे बरेच ग्रंथ गेले, आलेच नाहीत काही काही तर, आणि ते दुर्मिळ आहेत. विशेष म्हणजे वेगळे पण आहे. योगी महाराज, नर्मदा परिक्रमेचं पाणी शौचविधीसाठी वापरता येत नाही. शौचविधीसाठी वापरता येत नाही. पण एखादा नवीन साधक आहे, त्याला दुसऱ्या पाण्याचा पर्याय नाही, त्याच्याकरता एक सुविधा आहे महाराज. त्याने ते पाणी जलाशयामध्ये बुडवायचं, ते भांड नर्मदेतलं पाणी घ्यायचं
नर्मदेच्या काठावर आणायचं, उत्तराभिमुख उभं राहायचं, उजव्या हाताचा स्पर्श पाण्याला करायचा नाही. आबा तुम्हाला माहिती आहे, म्हणून नर्मदा परिक्रमा करणारी माणसं आहेत. उजव्या हाताचा स्पर्श त्या पाण्याला करायचा नाही, डाव्या हाताचा अंगठ्याचा सुद्धा स्पर्श करायचा नाही. फक्त 4 बोटं त्या पाण्यावर ठेवायची आणि ते पाणी हुंगायचं. हुंगल्यानंतर त्याचा वास घेतल्यानंतर त्यातलं तीर्थत्व नष्ट होतं. नंतर ते पाणी शौचुद्धीसाठी वापरता येतं. महाराज चौथी गोष्ट सांगते, चौथी, 3 झाल्यात, चौथी गोष्ट सांगा. नर्मदेच्या पाण्याची गुळणी करता येत नाही. कर्म अतिशय सूक्ष्म आहे, लक्षात ठेवा. आम्ही हिंदू धर्म संस्कृतीतली फक्त कर्मच जर अभ्यासाला गेलो गुरुजी तर आपल्याला जगणं मुश्किल आहे. कोणत्या सुशिक्षित लोकांनी काढलं 5व्या दिवशी उत्तर कार्य मला समजतच नाही महाराज. सुशिक्षितांनी काही लोक 10व्या दिवशी उत्तर कार्य करतात महाराज, बापू महाराज. काही दिवशी 11व्या दिवशी, काही ठिकाणी 12व्या दिवशी, काही ठिकाणी 13व्या दिवशी. आमच्या हिंदू धर्म संस्कृतीतलं शास्त्र सांगतं 17व्या दिवसाशिवाय कोणतं सुतक भेटत नाही. सुशिक्षितांनी 5व्या दिवशी काढलं, कोण जाणे, माहीत नाही मला. कुठून आणलं, त्यांना कोणी मार्गदर्शन केलं तेही मला माहीत नाही. नर्मदेच्या पाण्याची गुळणी करता येत नाही. पण जर का कधी तुमच्या हातून तसं पाप घडलं तर त्याला एक प्रायश्चित्त आहे. काय? तुमच्या हातात जर, तुमच्या तोंडात जर पाण्याची गुळणी असेल, डावा हात पुढे करायचा, उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आणि ते पाणी आपल्या हातावर ओतायचं, तर त्या पापातून प्रायश्चित्त मिळू शकतो तुम्हाला. इतकं कठीण आहे. कर्म आचरायला कठीण आहे, कर्म आचरायला कठीण आहे. आणि कर्म आचरायला कठीण असताना कर्माकडून जर कदाचित दोष घडले तर त्या दोषाचा परिहार नामस्मरणातून होतो. म्हणून नर्मदेच्या परिक्रमामध्ये अखंड भजन हे सगळ्यात महत्वाचं आहे. सांगेल तुम्हाला, ज्या वेळेला नर्मदेसारखी अखंड परिक्रमा माझ्या सामान्य माणसाकडून शक्य नाही, त्यावेळेला आमच्या संत महात्म्यांनी त्यांच्याकरता एक सुलभ मार्ग केला. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नवी गुडी, पंढरपुराने नवी गुडी, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नवी गुडी, पंढरपुराने नवी गुडी, पंढरपुराने हो माझ्या जीवीची आवडी प्रभू परमात्म्याच्या प्रत जाण्यासाठी शास्त्राने अनेक मार्ग सांगितलेले. एक पहिला मार्ग आहे कर्म मार्ग, दुसरा मार्ग आहे योग मार्ग, तिसरा मार्ग आहे ज्ञान मार्ग, चौथा मार्ग आहे भक्ती मार्ग किंवा उपासना मार्ग. सगळे मार्ग तुमच्या समोर मांडेन. कर्म मार्ग आचरायला कठीण आहे महाराज. सायंकाळच्या वेळेला तुम्ही जर गायत्री मंत्र उच्चारला योगी महाराज, आणि त्या गायत्री मंत्राच्या आपल्या मुखातला उच्चार शेजारच्या माणसाने लागला तर आपल्याला दोष लागत असतो. ऐकला तरी सांगेन, अनुराधा पौडवाल सारखी गायिका, अनुराधा पौडवाल सारखी गायिका रजस्वला कालावधीमध्ये तिने गायत्री मंत्राचा उच्चार केला, घशाचा कॅन्सर झाला आणि तिला मरावं लागलं. दादा कर्म अतिशय कठीण आहे, अतिशय कठीण आहे. गुलशन गोवर नावाचा गायक गायत्री मंत्राचा उच्चार गोमातेचा मांस खाऊन केला, मारावं लागलं महाराज त्याला. कर्म कठीण आहे, तुम्ही एवढं सोपं समजू नका. ते ब्राह्मण तुमच्या समोर 13 पिंड पाडतो दशक्रिया विधीचे. आपल्या हातामध्ये दर्भाची कडी देतो, ती दर्भाची कडी 4 बोटांनी दाबायची असते. इथे नलिका तयार होते, त्या नलिकेतून अंगठा उजवा करून पाणी टाकावं लागतं. पण त्याकरता आपलं यज्ञ पवित्र अपसव्य करावं लागतं, विरुद्ध दिशेला करावं लागतं. लक्षपूर्वक ऐका महाराज. ब्राह्मण निष्णात असला पाहिजे. तो ज्या वेळेला मंत्र उच्चारतो ना महाराज, त्यावेळेला ते पाणी तर्पण विधीमध्ये बरोबर त्याच पिंडावर पडलं पाहिजे. जर कधी उच्चारताना ब्राह्मणाकडून चुकला
आणि पाणी टाकताना तर्पण करताना यजमानाकडून चुकला तर दोघंच्या दोघं नरकाला जातात. इतकं कर्म कठीण आहे. फक्त ऐकत राहा, त्या बांगडीत पडू नका तुम्ही. आपलं बरं आहे, 1.5 रुपये महिना, काहीच अडचण नाही. विठाला विठाला दुसरा मार्ग योग मार्ग. माऊलीने काय गोड उभी लिहिली. योगाच्या वाटा निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. लोहाची चणी जै बोचरिया पडती खाणी. नाही, मोठी महत्वाची गोष्ट आहे बाबा. म्हाताऱ्या माणसांना सुपारी आवडत नाही का चावता येत नाही? काय भानगड आहे? चावता येत नाही. अगदी बरोबर बोललात तुम्ही. ज्याचे 32 पैकी एक सुद्धा सभासद मीटिंगला हजर नाही आणि तो तर म्हणत असेल मला सुपारी आवडत नाही. आवडत नाही नाही, तुला चावता येत नाही ते सांग. सुपारी आवडत नाही कोणी म्हणावं. ज्याचे 32 दात सक्षम आहेत, सुपारी समोर पडली तरी खात नाही, याला म्हणतात खरं वैराग्य. योग अवघड आहे. म्हाताऱ्या माणसाला ज्याचे 32 पैकी एक सुद्धा दात शिल्लक नाही, त्याला चणे खायला दिले. माऊली म्हणतात कशाचे? लोखंडाचे. लोखंडाचे चणे. अरे ज्याला बासुंदी पचत नाही आणि त्याला लोखंडाचे चणे खायला देणं किती अवघड आहे, किती अवघड आहे. आम्ही 2च तास कीर्तनामध्ये बसतो, 2च तास कीर्तनामध्ये बसतो, तरी 322 आसनं करतो आणि आम्ही कशाला योगाच्या गप्पा माराव्यात? ज्याला 2 तास कीर्तनामध्ये बसणं शक्य नाही, योगाच्या वाटा किती कठीण आहेत महाराज. दृष्टांत सांगतो, भजन करा. विठाला स्वातंत्र्यपूर्व काळातला प्रसंग. योगी महाराज 2 रेड्यांची झुंज लागली पुण्यामध्ये. अख्खं पुणे परेशान होतं महाराज. 3 दिवस चाललंय तरी सुद्धा झुंज सुटत नव्हती रेड्यांची. इंग्रज सरकारने ऑर्डर केली, दोघंच्या दोघं रेड्यांना गोळ्या घाला म्हणून. अरे विचित्र प्राणी रेडा, म्हणजे अत्यंत विचित्र प्राणी. सर्कसवाल्याने सगळे प्राणी घेतले, फक्त एवढंच सोडून दिला. कारण त्याला माहितीये केव्हा तंबू उपटून फेकून दिले याचा भरोसाच नाही. रस्त्याने चालायला लागलेला मला 60 फुटी रस्ता जाम करतो. ते ट्रकचं ड्रायव्हर परेशान होतं. हारनं वाजवून वाजवून शेवटी खाली उतरतं, टामी काढतं, याच्या पाठीत 2-4 टाम्या टाकतं. तेव्हा हे मागे वळून पाहतं, मालेगाव महापालिकेमध्ये पैसे वाटायला कधी सुरुवात होती. असं इतकं निर्बुद्ध प्राणी, इतकं निर्बुद्ध प्राणी. 2 रेड्यांची झुंज चालू आहे. गोळ्या घालण्याचे आदेश मिळालेत. ही बातमी लोकमान्य टिळकांच्या कानावर गेली. लोकमान्य टिळकांनी थेट गाठलं जोग महाराजांना आणि जोग महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही पैलवान आहात, तुम्हाला वाचवता आलं तर 2 जीवांना वाचू शकता. कोण? रेड्यांची झुंज लागली, ती सुटता सुटत नाही आणि इंग्रज सरकारने गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. हरकत नाही. आपला मोठा भाऊ होता जोग महाराजांचा, त्यांचं नाव होतं पांडू महाराज. ते पांडू महाराजांना बरोबर घेतलं. दोघंच्या दोघं आलेत आणि पांडुबाला सांगितलं, पांडुबा एका रेड्याला तू धर, एका रेड्याला मी धरतो. काय ताकद असेल महाराज, काय ताकद असेल. दोन्ही भावांनी 2 रेडे धरलेत. अर्धा किलोमीटर तो तिकडे ना अर्धा किलोमीटर इकडे. काय ताकद असेल विचार करा. 2 रेड्यांचे प्राण वाचलेत महाराज. राहुरी जिल्ह्यामध्ये वाघ्याचा आखाडा म्हणून एक प्रसिद्ध आहे, तुम्ही ऐकलं नसेल म्हणून ऐका. आपल्या महाराष्ट्रातला पहिला कुस्तीचा आखाडा तिथे दादा फक्त राहुरी तालुक्यामध्ये. महाराष्ट्रातले पराकुटीचे पैलवान जमा झाले तर जोग महाराजांना कुस्तीसाठी बोलवलं. जोग महाराजांची कुस्ती पाहण्यासाठी सरला बेटातले गंगागिरी महाराज त्या ठिकाणी आलेले होते. वारकरी संप्रदायाचं जिवंत वैभव होतं चक्रधर महाराज, गंगागिरी महाराज. ती कुस्ती पाहिली. 14 पैलवानांना चित केलं होतं जोग महाराजांनी, 14.
आणि शेवटचा पैलवान होता पंजाबचा गिल नावाचा. तो ज्या वेळेला आला त्याने पाहिलं 14 पैलवानांना गारद करणारा जोग महाराज, त्याने हात दिला, कुस्ती खेळली नाही, संपली, मैदान जिंकलं. जोग महाराज बाहेर पडत होते, गंगागिरी महाराज दिसलेत. गंगागिरी महाराजांचं दर्शन घेतलं. थोरांची मती थोरांनाच कळते, पोरांना नाही कळत. महाराज जवळ गेलेत, जोग महाराजांच्या पायावर, जोग महाराजांनी गंगागिरी महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. कशी मोठी माणसं बोलतात हो, कशी बोलतात मोठी माणसं. अरे आमच्या बोलण्याने प्रदूषण होतं महाराज, काय सांगू तुम्हाला, पण काय बोलतात मोठी माणसं. गंगागिरी महाराजांचा शब्द ऐका महाराज. जोग महाराज, सामान्य पैलवानाला कोणी हरवेल, काळाला हरवून दाखव, मी तुला खरा पैलवान समजेल म्हटलं. तिथूनच कुस्ती सोडली महाराज. महाराजजी जोग महाराजांनी कुस्ती तिथेच सोडली, शेवटची कुस्ती ती. त्यानंतर कुस्ती नाही खेळलेत, कुस्ती सोडली आणि आजपासून फक्त काळालाच जिंकायचं ठरवलं. मी कशा करता सांगत होतो तुमच्या अजून नाही लक्षात आलंय, कशा करता सांगतो. योग ऐका. आश्रमात गेलेत, सरला बेट कोणी पाहिलं असेल तर त्यांच्या लक्षात येईल. बेटचा अर्थच तसा होतो, ज्याला चारी बाजूंनी गोदावरी आहे, सरला बेटाला चारी बाजूंनी पाणी. आणि त्या बेटामध्ये ज्या वेळेला प्राणायाम करायला सुरुवात केली महाराज, प्राणायाम, त्या प्राणायामामध्ये चूक झाली आणि चूक झाल्यामुळे हृदयाचे ठोके वाढलेत. तुम्हाला आयुष्य वर्षावर मिळालेलं नाही. तुम्ही 35 वर्ष जगतात, 50 वर्ष जगतात, 75 वर्ष जगतात की 100 वर्ष जगतात, तुम्हाला वर्षावर आयुष्य मिळालेलं नाही. तुम्हाला श्वास मोजून दिलेत परमात्म्याने, तेवढ्याच श्वासापर्यंत तुम्हाला जीवन जगायचं आहे. मग तुम्हाला जेवढे श्वास मोजून दिलेत ते तुम्ही 10 वर्षात खर्च करा, नाही तर 100 वर्षात खर्च करा. तो तुमच्या प्रकृतीशी निगडीत प्रश्न आहे. इतकं कठीण आहे. प्राणायामामध्ये चूक झाली आणि हृदयाचे टोके बदलू लागले महाराज. आणि ज्या वेळेला नाडी परीक्षण केलं गंगागिरी महाराजांनी, त्यावेळेला सांगितलं, जोग महाराज तुम्हाला आयुष्यभर कमी आहे, आता तुम्ही जास्त काळ जगणार नाहीत, तुमच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत, आता करावं काय. डोळ्यातून अश्रू बाहेर आलेत, गोदावरीकडे पाहिलं. जोग महाराजांनी विचार केला, आता करावं काय. हात जोडलेत, महाराज मी काय करू. झाडाचं पान तोडून आणा म्हटले. झाडाचं पान घेतलं, त्याच्यावर संत ज्ञानेश्वर महाराजांना पत्र लिहिलं आणि सांगितलं, जोग महाराज जा आळंदीला जा, माऊलीच्या समाधीवर हे पत्र ठेवा आणि माझा निरोप सांगा, मला गंगागिरी महाराजांनी पाठवलं म्हणून. तिथून पायी पायी जोग महाराज निघालेत. समाधीवर पत्र ठेवलं. काय साक्षात्कार. ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात केली. ज्ञानेश्वरी पारायण 108 पारायणं करायची अशी ठरवलीत महाराज, 108 पारायणं करायची ठरवलीत. एक गोष्ट सांगू, फक्त आणि फक्त अजाण वृक्षाची पानं खावीत आणि इंद्रायणी नदीचं पाणी प्यावं अशी 40 पारायणं केली हेमंत महाराज. आणि 41व्या पारायणाच्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी भेट दिली. दृष्टांत संपला. गंगागिरी महाराजांचा शब्द खरा केला, 8 दिवस सुद्धा तुम्ही जगू शकणार नाहीत. गंगागिरी महाराजांचे शब्द होते. ते शब्द माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवल्यामुळे 40 वर्ष पुढे आयुष्य वाढलं महाराज. योग कठीण आहे. मग ज्ञान मार्ग त्याहीपेक्षा कठीण आहे महाराज. मग सगळ्यात सोपा मार्ग जर कोणता असेल तर तो उपासना आणि भक्ती मार्ग आहे. बस. नर्मदेची परिक्रमा ही उपासनेमध्ये येते, हे भक्तिशास्त्रामध्ये येते. म्हणून मयूर महाराजांनी अत्यंत कमी वयामध्ये आणि अत्यंत कमी वेळामध्ये हा जो उपक्रम केला, हा अत्यंत स्तुत्य आहे आणि प्रशंसनीय आहे. विशेष म्हणजे खरंच अभिनंदनीय आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून एकदा त्यांचं पुनश्च स्वागत करूया. खूप आनंद वाटलाय. माणसाच्या जीवनामध्ये कर्म केल्याशिवाय माणूस जगू शकत नाही, हे निश्चित आहे महाराज. पण कर्म करायचं कोणतं याचं मार्गदर्शन संत महात्मे करतात आणि ते सांगतात, बाबा रे आम्ही सांगतो त्या पद्धतीने कर्म करा. कर्म केल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. गीता सांगते, कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. प्रत्येक माणूस कर्माने बांधलेला आहे महाराज. आपण जगू शकत नाही कर्म केल्याशिवाय. फक्त कर्म करायचं काय तो प्रश्न आहे. कर्म हेही कर्मच आहे आणि तेही कर्मच आहे. फक्त करायचं कोणतं हा प्रश्न आहे महाराज.
कोणी म्हणाला आम्ही काहीच करणार नाहीच, नुसते झोपून राहू. झोपून राहणं सुद्धा कर्मच आहे महाराज. काही माणसं रात्री झोपताना पहिल्या रूम मध्ये झोपतात आणि सकाळी तिसऱ्या रूम मध्ये सापडतात. झोपेत सुद्धा कर्म चालू आहे महाराज. झोपेत श्वासोश्वास घेणं हे सुद्धा कर्मच आहे महाराज. श्वासोश्वास घेणं कर्मच आहे ते, नाही त्याच्याशिवाय माणूस जगू शकत महाराज. माऊलींची ओवी सांगू, फार गोड आहे ऐका. संग असे जव प्रकृतीचा, तव त्यागन घडे कर्माचा, करू म्हणती तयाचा तरी आग्रह चिवरे. जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे ना, तोपर्यंत माणूस कर्म केले जगू शकत नाही. फक्त आता कर्म करायचं कोणतं हा प्रश्न आहे. ऐका, 2 दृष्टांत सांगे, दोन्ही दृष्टांतांनी तुम्हाला पटवून दाखवतो. सीता स्वयंवराचा प्रसंग होता महाराज. आणि त्या सीता स्वयंवराच्या प्रसंगामध्ये जनक राजाने पण म्हणला होता, जो कोणी शिवधनुष्य उचलेल त्याला सीता वरमाला घालेल. देशोदेशीचे राजे उठायचे, ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करायचे, हातबल व्हायचे आणि जागेवर जाऊन बसायचे. काहींनी शेवटच्या दिवशी अर्ज बाहेर काढून घेतली. तो सगळा प्रसंग पाहिला ना त्यांनी, शेवटच्या दिवशी अर्ज काढून घेतली. योगी महाराज एक तर इतकं बेकार होतं, ते म्हणे मी शिवधनुष्य उचलला असतं पण मला सीताच आवडत नाही म्हणे. घ्या आता काय करतात. आमच्या मराठी भाषेमध्ये फार सुंदर म्हणे, नाचता येईना अंगण वाकडे आणि स्वयंपाक येईना ओली लाकडे. हे नाही माहिती तुम्हाला पुढचं. तो म्हणे मला सीताच आवडत नाही म्हणे. महाराज सगळे राजे हतबल झालेत. शेवटी जनक राजा उठला. अरे या सभेमध्ये असा एकही क्षत्रिय नाही का जो कोणी शिवधनुष्य उचलेल. ऋषी समूहामध्ये भगवान प्रभू राम बसले होते. विश्वामित्रांनी नेत्र कटाक्ष टाकला. प्रभू राम उठलेत. पुन्हा वशिष्ठांनी सांगितलं थांब थांब, बसवलं खाली. पुन्हा चौताळलेत जनक राजा. कोणीच नाही का, क्षत्रिय कोणीच नाही, उचलणार नाही. मग एक राजा उठला महाराज. त्याने सगळ्या सभेकडे पाहिलं आणि तो लोकांना म्हणे वाजवा रे टाळ्या म्हणे. तुम्ही नाही, तिथे सांगितलं त्यांना, वाजवा रे म्हणे टाळ्या. की बाकीचे राजे म्हणे रावणा आम्ही आता टाळ्या वाजवायच्याच लायकीचे राहिलो, तू वाज, तू उचल तर खरं शिवधनुष्य. तो म्हणे अरे वाजा रे. नाही तू उचला. अरे उचलून उचलणार कोण. तू उचल फक्त. आणि रावणाने शिवधनुष्य उचललं. झोपेत नाही ना तुम्ही अजून. रावणाने शिवधनुष्य उचललं, कमरेपर्यंत आणलं आणि मग लोकांना म्हणे वाजवा रे आता टाळ्या. लोक म्हणे थांब रावणा अजून. म्हणे का बरं. माणसाने पहिली पेटी फुटल्यावर फटाकडे फोडायची घाई करू नये. दुसऱ्या पेटीला निर्णय बदलण्याची शक्यता दाट असते. आता आमची भाषा सांगू का, माणसाने सामायिक परीक्षेमध्ये पेढे वाटायची घाई करू नये. वार्षिक परीक्षेमध्ये त्याला एटीकेटी बसण्याची शक्यता असते. तो उचल, आम्ही टाळ्याच वाजवतो. आणि जसा छातीपर्यंत धनुष्य उचलायला गेला तसा रावण कोसळला आणि त्याच्या नाकातोंडातून रक्ताच्या चिरकांड्या बाहेर पडू लागल्यात. मग ऋषी समूहामध्ये बसलेल्या रामाकडे विश्वामित्रांनी नेत्र कटाक्ष टाकला. प्रभू उठले आणि ते शिवधनुष्याकडे चालले होते. माझे गुरुजी असं सांगायचे चक्रधर महाराज, भगवान प्रभू राम इतका सुंदर होता ना, त्या शिवधनुष्याकडे जेव्हा जात होता तेव्हा त्या सभेमध्ये बसलेल्या प्रत्येक राजाला असं वाटायचं जनक राजाने ही मुलगी मला द्यावी आणि मला देत नसेल तर या मुलाला द्यावी. इतका सुंदर दिसत होता प्रभू, इतका सुंदर दिसत होता. आपली भरभक्कम पावलं जमिनीवर रोवत आणि आपल्या अंगावरचं उत्तरीय सावरीत भगवान प्रभू राम तिथे पोहोचलेत. पहिलं काम केलं. पहिलं काम कोणतं माहिती आहे. शिवधनुष्य उचलून ते बाजूला केलं आणि मग रावणाला हात दिला आणि उभा केला. महाराज एवढा अपमान झाला रावणाचा. 4 दिवस लग्न चाललं पण बुंदी खायला थांबला नाही तो. ते तर जाऊ द्या महाराज, आयर सुद्धा टाकून गेला नाही. टाकला नाही तर टाकला नाही, कोणाजवळ देऊन बी गेला नाही ना तो. आयर टाकून दे बा असं. ज्याच्याजवळ देऊन गेला असता त्याने टाकला असता तर टाकला असता. ते सुद्धा केलं नाही हो.
एवढा अपमान झाला मला त्याचा, आणि त्या अपमानाचा त्याला बदला घ्यायचा होता. आता ऐका बरं का, ए पोर, ए इकडे पार आहे, ये पोर ये. हे सगळे टकलीच येते का बरं काय माहिती, एकाच घरातले आहेत का ते, संस्थेतले आहेत का ते, जॅकेट बिकेट घालून एकदम आले ते. मी म्हटलं पांढरे कपडे नाहीत काही नाही. इकडे बघ रे बाळा, मी तुला प्रश्न विचारतो. रावणाला बदला घ्यायचा होता, रावणाला बदला घ्यायचा होता. महाराज तुम्ही इकडे सारखं थोडंसं नीट बसा, एकदम ताट बसा. रावणाला बदला घ्यायचा होता आणि भगवान प्रभू रामचंद्र सीतेसहित वनवासाला जाताना पंचवटीमध्ये आले. बोल नका बरं का तुम्ही, पंचवटी कुठे, बोलू नका तुम्ही. पंचवटी कुठे, अरे गिलाण्याजवळ. कुठे आहे पंचवटी, पंचवटी कुठे आहे, कुठे आहे पंचवटी, नाशिकला. पंचवटीमध्ये आलेत भगवान प्रभू रामचंद्र आणि बदला घ्यायचा होता रावणाला. रावणाने मारीच मामाला बोलवलं. रामायण आणि महाभारत, रामायण आणि महाभारत दोघांमध्ये मामा लोकांची फार कृपा आहे महाराज. मामा या शब्दाचा अर्थ असा होतो, मा अधिक मा बरोबर मामा. दोन आयांचं प्रेम जिथे एकत्र होतं त्याला म्हणतात मामा. मामाला बोलवलं, त्या मामाचं नाव होतं मारीच मामा. मामा सुवर्णमृगाचं रूप घ्यायचं आणि सीतेला फसवायला जायचं. मारीच मामा म्हणे मी जाणार नाही. म्हणे का बरं, सीतेला फसवायला जाणं म्हणजे शेवटचं तिकीट बरोबर घेऊन जाणं. राम काही असा सोडणार नाही. पहा बरं का कसा युक्तिवाद गोड आहे रावणाचा. मामा का बरं जात नाही तुम्ही, अरे मी सीतेला फसवायला जाईल म्हणजे राम मारेल ना रावणा मला. तुम्ही मरणाच्या भीतीने जात नाही का, हो मग मरणाच्या भीतीने जर जात नसाल तर मी आत्ताच तलवार उचलतो तुमची खंडोळी करतो. मरण इकडे पण आहे आणि मरण तिकडे पण आहे, फक्त मरायचं कुठे ते ठरवा. आणि मग मारीच्याने ठरवलं, रावणाच्या हातून नरकात पडण्यापेक्षा रामाच्या हातून मरून मोक्ष का नाही मिळवायचा. तसं जीवनामध्ये चांगलं ही कर्मच आहे आणि वाईट ही कर्मच आहे. मग वाईट कर्म करून नरकात पडण्यापेक्षा चांगलं कर्म करून परमात्म्याची प्राप्ती का नाही करायची. पहिलं चरण
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण आलोय. करणे ते हेची करा. गुरुजी अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय चकारात्मक षष्टी वापरत आहेत. षष्टीचे प्रत्यय चा ची चे. षष्टीचे प्रत्यय व्याकरणशास्त्रामध्ये निश्चितता प्राप्त करतात. उपोद्घातामध्ये त्याला एकाची निश्चिती आणि अन्याची व्यावृत्ती असं म्हणतात. एका म्हणता भले दुजया सहजाची निंदिले. एकाची निश्चिती केली की अन्याची व्यावृत्ती सहजगत्या होत असते. महाराज तुम्ही जेवायला या, तुम्हीच जेवायला या. फरक आहे का नाही? तुम्ही जेवायला या म्हणजे सगळेच्या सगळे या, आणि तुम्हीच जेवायला या म्हणजे माझा बोट ज्यांच्याकडे जातो त्यांनीच फक्त या, बाकीच्यांना गचांडी बसते. महाराज एकाची निश्चिती झाली. महाराज सांगताय जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुमचं डोकं चालू नका. हेची मी सांगतो तीच, मी सांगतो तीच. करणे ते हेची करा. ज्याच्यामध्ये नरकात पडता येत नसेल असं कर्म करा. महाराज अन्यथा माणसं कर्म करून नरकाला जाता येतील. वैकुंठवासी गुरुवरे सदानंद महाराज गुरुजींचं एक वाक्य सांगेल, ऐका मिलिंद महाराज. महाराजांचं वाक्य सांगतो. सर्वांगाचे कान करून ऐका, सर्वांचे प्राण कानात आणा. महाराजांनी एक वाक्य सांगतो, सगळ्यांनी ऐका. कधी कधी मांस विकून सुद्धा मोक्ष मिळतो आणि कधी कधी भजन करून सुद्धा नरकाला जावं लागतं, हे विसरू नका. महाराज सजन कसा या विकू लागे मांस, माळ्या सावत्याच कृपू लागे. त्यांनी मांस विकला. महाराज कर्म कसं आहे बघा, मांस विकलं मांस, पण परमात्मा प्राप्त झाला. हो आम्ही भजन करून नरकाला जातो. महाराज काय सांगू तुम्हाला. एवढं साधं आहे. 2 भजन्यांच्या मारामाऱ्या. तू म्हणा अभंग म्हण टाका म्हणे, घ्या अभंग कोणाचा? तुकाराम महाराजांचा. म्हणा अभंग म्हण टाका म्हणे. भजन्यांच्या मारामाऱ्या. ही प्रमाण तुमच्या समोर म्हणतात ती माझी आहेत. भजन करणे वंगळवाने नरका जाणे चुकी ना, माझी प्रमाण आहे ती का माझ्या युक्तिवादातली प्रमाण आहे? सांग ना तुम्ही मला. तुम्ही कर्म करत असताना तुमची वृत्ती कुठे याच्यावर कर्म अवलंबून आहे, लक्षात ठेवा. तुमच्या घरी एखादे पाहुणा आला ना, संसारामध्ये कृती करावी लागते पण परमार्थामध्ये वृत्ती असावी लागते. महाराज नीट ऐका कीर्तन. संसारामध्ये कृती असावी लागते आणि परमार्थामध्ये वृत्ती असावी लागते. तुमच्या घरी एखादा पाहुणा आला, तो पायातला बूट दारामध्ये काढतो, आतमध्ये शिरतो, तुम्ही त्याला फक्त एकच म्हणा, पाहुणे आमच्याकडे तुमच्यावर खूप प्रेम आहे. त्याला चहा देऊ नका, पाणी देऊ नका, उठ म्हणू नका, बस म्हणू नका, आतमध्ये येऊ म्हणू नका. फक्त त्याला तिथंच उभा राहू द्या म्हणा, पाहुणे आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पाहुणे आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तो राहील तुम्हाला एकच सांगेल, तुझ्या प्रेमाला काय काडी लावायची का मला? अरे त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करायचं असेल म्हणजे त्याला आतमध्ये बसवावं लागेल, पाणी द्यावं लागेल, चहा द्यावं लागेल, जेवण करावं लागेल, नाश्ता नाम कृती करावी लागेल. संसारामध्ये कृती करावी लागते पण परमार्थामध्ये कृतीला अजिबात महत्व नाही. महाराज अजिबात महत्व नाही. काय महत्व आहे? टप्पोरी माळ गळ्यात घालतो, धुळा ते नंदुरबार गंध लावतो, दुसऱ्याच्या बांधाला बैल चारतो. अजिबात महत्व नाही कृतीला परमार्थामध्ये, अजिबात महत्व नाही. महाराज कृतीला परमार्थामध्ये तुमची वृत्ती कुठे आहे ते खूप महत्वाचं आहे. एका साधूचं आणि एका वेश्येचं घर समोरासमोर होतं. महाराज तो साधू रोज सकाळी उठायचा आणि फक्त एवढंच मोजायचा, आज या वेश्येच्या घरी किती माणसं आलेत आणि किती माणसं गेलेत. रोज मोजत राहायचा. आज 25 माणसं आलेत, 25 गेलेत, आज 30 आलेत, 30 गेलेत, आज 5 आलेत, 5 गेलेत. आणि वेश्या दररोज सकाळी उठायची आणि त्या साधूच्या झोपडीकडे पाहायची आणि एकच म्हणायची, देवा तू माझं कर्म वाईट दिलं पण माझ्या समोर साधूची झोपडी बांधली, एवढं तरी बरं होतं का मला सकाळी उठल्यावर साधूचं दर्शन घडतं. एके दिवशी दोघंच्या दोघं मेलेत. दुर्दैव पा, दोघंच्या दोघं एकाच दिवशी मेलेत. साधू नरकात गेला आणि वेश्या वैकुंठात गेली.
रस्त्याने भगवान श्रीकृष्ण भगवान शंकर पार्वती मातेसह चालले होते. पार्वती मातेने प्रश्न विचारला, देवा तुमच्या खात्यामध्ये फार भ्रष्टाचार आहे. भगवान म्हटलेत माझ्या खात्यात भ्रष्टाचार आहे? भ्रष्टाचार नाही असं खातं तरी दाखव. मग दचकली पार्वती. नाही नाही नाही, पण तुमच्या खात्यात जास्त. हा हे ठीक आहे, माझ्या कस काय सांग, कस काय? साधू असून नरकात जातो आणि वेश्या असून वैकुंठात जाते. भगवान शंकराने सांगितलं, ऐक पार्वती, हेच तर मोठं गमक आहे मृत्यू लोकातलं. ती होती वेश्या पण तिची वृत्ती साधूच्या पायाजवळ होती. तो होता साधू पण त्याची वृत्ती वेश्येच्या पायाजवळ होती. म्हणून ही गत आहे, म्हणून ही गत आहे. कर्म करत असताना तुमची वृत्ती कुठे आहे याच्यावर कर्म अवलंबून आहे. महाराज योगी महाराज एक दृष्टांत सांगतो, तुमच्या अंगावर शारे उभे राहतील. ऐका, तुम्ही ऐकलं नसेल. एका स्त्रीने पंचपक्वान्नांचा स्वयंपाक बनवला. स्वयंपाक उत्तम होता पण हीन दर्जाचा होता. महाराज व्याघ्रात दोष घडू शकतो. गुरुजी, एखाद्या गोष्टीला एकाच वेळेला चांगलं म्हटणं आणि लगेच त्या गोष्टीला वाईट म्हणणं याला व्याघ्रात दोष म्हणतात शास्त्राच्या भाषेमध्ये. बरोबर आहे, व्याघ्रात दोष घडू शकतो. एक तर स्वयंपाकाला उत्तम तरी म्हणा, नाही तर हीन तरी म्हणा. नाथ महाराज म्हटले अजिबात नाही, स्वयंपाक उत्तमच होता पण हीन होता. कस काय? स्वयंपाक उत्तमच होता पण स्वयंपाक बनवणारी स्त्री रजस्वाला होती म्हटलेत. असा दृष्टांत काढलाय नाथबाबांनी. ऐका तुम्ही. महाराज म्हणतायत रजस्वलेने केलेलं पक्वान्न किती जरी उत्तम असेल तरी ते जसं हीन दर्जाचं आहे, तसं प्रभू परमात्म्याच्या पायाजवळ वृत्ती नसताना केलेलं भजन रजस्वलीच्या स्वयंपाकासारखं व्यर्थ आहे. जेवी रजस्वलीचे पक्वान्न उत्तम परी अतिहीन, तेवी भजनशिलाचे भजन कधी जनार्दन स्पर्शना. नाही घेऊ शकत महाराज भजन. आम्ही त्या खानदेश पट्ट्यामध्ये जन्माला आलो आहेत ज्या खानदेश पट्ट्यामध्ये संत दगाबाबा महाराज अवतीर्ण झालेत. महाराज आम्ही त्या खानदेश पट्ट्यात जन्माला आलेत ज्या खानदेश पट्ट्यामध्ये मास्तर बाबा खायदेकरांसारखा साधू जन्माला आला. महाराज मला असं वाटतं कीर्तनामध्ये लाईट गेली पाहिजे मध्ये मध्ये. काही काहींनी गुळाचे खडे उचलून घेतले इथून. योगी महाराज पहिलेच तोट्यामध्ये कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये पुन्हा गुळाचे खडे उचलून घेतले. चकारात्मक षष्ठीची प्रतिभा संपन्न करत असताना जगद्गुरु तुकोबराय सुंदर सिद्धांत तुमच्या समोर म्हणतायत. जर तुम्हाला नरकात जायचं नसेल, जर तुम्हाला नरकात जायचं नसेल तर हेच कर्म करा. मी सांगतो ते. संतांच्या शब्दांकडे आपण लक्ष द्यावं लागेल. महाराजांचा अभंग बनवूया, महाराजांना विचारूया कसं कर्म केलं पाहिजे. तुकोबरायांनी फार गोड शब्द लिहिले. ऐसी जोडी करा रामकंठी दारा, जेने चुके पेरा गर्भवास. खुशाल भाऊचा आहे का लाऊडस्पीकर? टाळी वाजवा एकदा जोरात त्याच्याकडे. कीर्तनामध्ये कविता बसली, तिला पण वाटलं पाहिजे माझ्या नवऱ्याकरता कोणतरी टाळी वाजवतं असं. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐसे जोडी करा रामकंठी धरा, जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा राम
कंठीधरा जेणे चुके फेरा गर्भवास जेणे चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिय पुत्र दान नाशिवंत आटी प्रिय पुत्र दान जेणे चुके फेरा गर्भवास जेणे चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिय पुत्र दान नाशिवंत आटी प्रिय पुत्र ऐशी जोडी करा राम कंठी धरा जने चुके फेरा गर्भवास हे जने चुके फेरा गर्भवास ऐशी जोडी करा राम कंठी धरा ऐशी राम कंठी धरा हे जने चुके फेरा गर्भवास जने चुके फेरा गर्भवास अजून एक अभंग आहे महाराजांचा. ऐसे काहून करा काही पुढे नाही नाश ज्या. मी सांगतो ते संतांनी या उपाधीमध्ये निश्चितता प्राप्त केली. हेची करणे ते हेची करा, दुसरं कराल तर नरकामध्ये जाल. साधू संतांनी दाखवलेल्या मार्गाच्या व्यतिरिक्त ज्यांनी ज्यांनी आपले मार्ग अवलंबलेत ना त्यांचा नाश झाला. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला तो तेथे मुकला मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य हरिपाठी स्थिरावला तोची धन्य हरिपाठी स्थिरावला तोची मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य हरिपाठी स्थिरावला तोची धन्य हरिपाठी दाबला तोची धन्य म्हणून गेला तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य हरिपाठी स्थिरावला तोची धन्य हरिपाठी स्थिरावला आज सगळे छलांगी पैलवानच आलेले आहेत. पैलवानाचे दोन प्रकार आहेत योगी महाराज. मी कुस्ती करत नाही पण कुस्तीची मला आवड आहे. पैलवानाचे दोन प्रकार आहेत. एक छलांगी पैलवान, दुसरा माठ खावऱ्या पैलवान. छलांगी पैलवान सलामी घेता घेताच कानी करून देतो. तो माठ खावऱ्या वरलाले बी उजरू देत नाही. महाराज 1:45 वाजेपर्यंत कीर्तन करेल मी. चालेल ना? चालेल. मनात आतड्या तुडव तुमले काय होणार?
काही काही बिचारे बसून तर गेलेत पण त्याचा उठाणा वांदा शेत. ऐका, मनोमार्गे गेला तो तिथी चिमकला, हरिपाटी स्थिरावला तोची धन्य. संत सांगतात त्या मार्गाने जावं लागेल, तुमच्या मार्गाने जाता येणार नाही. एक वाक्य सांगेल योगी महाराज, तुम्हाला आनंद वाटेल. बघा, जमलं ना घरी घेऊन जा एवढं वाक्य, सगळं कीर्तन इथेच टाका. तुम्ही मनाने अभ्यास केला तर मामलेदार होऊ शकतात, पण संतांच्या मार्गाने अभ्यास केला तर देव मामलेदार होऊ शकतात. मामलेदार होता येतं राजाओ, देव मामलेदार होण्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागतं. त्याकरता संतांच्या चरिताचा आदर्श घ्यावा लागतो महाराज, आणि त्याच करता आपलं जीवन तिथे व्हावं लागतं. अन्यथा एक वाक्य सांगेन महाराज तुम्हाला, भारतामध्ये राष्ट्र अनेक आहेत पण महाराष्ट्र एकच आहे. महाराष्ट्र एकच आहे. जगाच्या पाठीवर कुठेच झाले नाहीत एवढे संत फक्त आणि फक्त महाराष्ट्रात जन्माला आलीत महाराज. फक्त महाराष्ट्रात जन्माला आलीत महाराज. आमचं हे सद्भाग्य आहे, आमचं हे सद्भाग्य आहे की आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहेत महाराज. त्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. का? आमचं जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी आम्हाला सुकर करून दिलेला आहे महाराज. हे कुठेच नाहीत. अभ्यास खूप केला योगी महाराज, खूप पुस्तकं वाचलीत मी, खूप ग्रंथ वाचलीत, खरंच सांगतो प्रामाणिकपणे. खूप अभ्यास केला आणि या वयामध्ये खूप ग्रंथ पण वाचली, त्या लोकांना माहिती आहे सगळं. पण आता ज्ञानेश्वरी गातेशिवाय काहीच वाचू वाटत नाही महाराज, काहीच वाटत नाही. काही नाही जीवनामध्ये महाराज. शुल्लकत्व आहे आता, सगळं शुल्लकत्व आहे. कुठून आणलं मला माहीत नाही महाराज. सावधरा राजाओ, आपण इतके भाग्यवान आहोत. एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण इतके भाग्यवान आहोत की जगद्गुरु तुकोबारांनी जो मार्ग दाखवला, माऊली ज्ञानराजांनी जो मार्ग दाखवला, त्या मार्गावर आम्ही चालतोय. म्हणून आमचा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे. अन्यथा फक्त आणि फक्त महाराष्ट्र सोडल्यानंतर 100 किलोमीटरवर जा दादा, 20 रुपयाकरता खून पाडणारी माणसं त्या राज्यामध्ये आजही आहेत महाराज. पण आम्हाला ते संस्कार नाहीत का? आम्ही जगद्गुरु तुकोबार यांच्या पावलावर पाऊल ठेवले. या सृष्टीवर आजपर्यंत 356 राजे झालेत महाराज, पण एकाच राजाची नीती अशी झाली छत्रपती शिवरायांची. का? फक्त छत्रपती शिवरायच तुकोबांच्या कीर्तनाला बसत होते म्हणून शक्य होतं महाराज. शक्य नाही अन्यथा नरक ठरलेलाच आहे महाराज. आपल्याला मरायचं तर सगळ्यांनाच आहे हो, कोण आलं इथे जगायला. पण मरण पण चांगलं असावं लागतं महाराज, मरण पण चांगलं असावं लागतं. लक्षात ठेवा, जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी आपल्या हातात नसल्या तरी त्या गोड कशा कराव्यात हे मात्र आपल्या हातात आहे. लक्षात ठेवा, आणि त्याच्याकरताच हा परमार्थ करावा लागतो महाराज. नरका घोरा का जाता करायचं काय? दुसरं चरण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण,
शुद्ध पुण्य जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेजेक. दादा काय असतं, असे सगळे गायक वादक जमले की आम्हालाही थोडासा स्फूर चढतो. साहजिक येते नाही तर काही काही गावांना अशी साथ राहते, त्याच्यापेक्षा ती चिकनगुनियाची साथ बरी. आणि योगी महाराज, मी मुद्दामच तेवढ्या करता माझ्या परिवाराला घेऊन आलो. पाय कसे लोक असतात, तुला फक्त रोज पाकिटच घ्यायचं माहिती आहे. आम्ही अशा पण लोकांमध्ये फिरतो. तुम्ही बनगडी नका लावू बरं का. अभंगामध्ये मिलिंद महाराज एक शब्द आलाय, शुद्ध पुण्य. मला ज्ञानेश्वरी बघावी लागेल त्याच्याकरता. महाराज ओवी सांगा. पापात्मके पापी नाही, पुण्यात्मके पापात्मके पापे नरका जायचे, माती जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. माऊलींची ओवी. एक सांगू महाराज, तुमच्या अंगावर शारे उभे राहतील. माऊलींची ओवी ऐका तुम्ही. आणि मजची माझी असता, जेने मी दुरावे पंडू सुता, ते पुण्य ऐसे म्हणतात जीवन तुटे काही. माऊली म्हणतात, माझ्या अस्तित्वाने जन्माला आलास आणि स्वतःचं वेगळं दुकान मानतोस. जीभ नाही खंडन गेले तुझी पुण्य म्हणताना त्याला. नाही, कुठून घेऊन आलात तुम्ही? मी सांगावन तुम्ही ऐकावं एवढं 1 तासात सोपं नाहीच महाराज. ते पुण्य ऐसे म्हणतात जीवन तुटे काही. मग पुण्य म्हणतात कोणाला महाराज? राजस्व यज्ञ केला पांडवांनी, राजस्व यज्ञ.
आणि यज्ञाची पूर्णाहुती झाली महाराज, आणि मंडप सोडायचं काम चालू होतं. आणि अचानक तिथे एक मुंगूस घुसला. मुंगूस, त्या मुंगुसाचं अर्ध अंग सोन्याचं होतं आणि अर्ध अंग त्याच्या कातडीचं स्वतःच होतं. ते त्या यज्ञ कुंडाच्या राखेमध्ये आपलं अंग भिजवत होतं. कोणीतरी निरोप दिला. पाची पांडव भगवान श्रीकृष्णासह धावत आलेत आणि तो प्रसंग पाहिला. पहिलाच असा प्राणी पाहिला ज्याचा अर्ध अंग सोन्याचा आहे. भगवान श्रीकृष्णाने हात जोडले त्या मुंगसापुढे आणि विचारलं, बाबा काय झालं रे? यज्ञ पूर्ण नाही झाला. अरे राजस यज्ञ आहे. एका ब्राह्मणाला जेवण झाल्यावर जेवण सोन्याच्या ताटात वाढायचं आणि ते ताट त्याने पुन्हा घरी घेऊन जायचं. कुठे पाहिला तुम्ही असा यज्ञ? कुठे पाहिला असा यज्ञ? तरी तू म्हणतोस पूर्ण झाला नाही. यज्ञ पूर्ण झाला नाही. भगवान श्रीकृष्णाने विचारलं, सांग यज्ञ पूर्ण का झाला नाही? तुम्ही तुमच्या हाताने मोजता येणार नाही एवढं सोनं दान केलंय, पण लक्षात ठेवा ते तुम्ही कष्टाने कमवलेलं नव्हतं. लोकांच्या राज्यावर स्वाऱ्या करून ते धन लुटलं आणि ते तुम्ही वाटलं म्हणून ते पुण्य होऊ शकत नाही. म्हणून ती पुण्य होऊ शकत नाही. मग या जगातलं सगळ्यात मोठं पुण्य जर कोणतं असेल तर ते प्रभू परमात्म्याची उपासना आणि त्याची भक्ती, त्याशिवाय दुसरं पुण्य असू शकत नाही. महाराज म्हणतात, किती किती पुण्याची गणना कोण करी. आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवारांचं एक वाक्य सांगेल. आबासाहेब, आपण बरीच कीर्तन ऐकलीत. महाराज अंगार छातीला फाजरच फोडतील असं वाक्य बोलायचे महाराज. हो, त्यांची अभंग सोडवण्याची पद्धतच वेगळी होती. काहीतरी अलौकिकतच होतं. सचिन महाराज सांगू त्यांचा अर्थ. आपण म्हणतो ना पुण्याची गणना कोण करी, आपण त्याचा अर्थ असा लावतो. मिलिंद महाराज किती सूक्ष्म विचार मांडला होता अण्णांनी. आपण त्याचा अर्थ असा लावतो की अरे देवाचं नाव घ्या, तुम्हाला इतकं पुण्य मिळेल, इतकं पुण्य मिळेल, ते मोजता येणार नाही. अण्णा म्हटले तसा अर्थ नाही त्याचा. देवाचं तुम्ही फक्त भजन करा. पुण्याला विचारतं कोण? पुण्याची गणना कोण करी? विचारतो कोण पुण्याला? म्हटले कोण पुण्य? अरे देवाच्या नावापुढे पुण्य सुद्धा त्याची किंमत चालवू नये एवढी ताकद देवाच्या नामस्मरणाची. जगातलं सगळ्यात मोठं पुण्य भजन आहे महाराज. भजन, भजनाशिवाय दुसरं मोठं पुण्यच नाही राजावर. पुण्यच नाही. जगामध्ये अनेक पुण्याचे प्रकार असतील, पण शुद्ध पुण्य तेच आहे. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. प्रभू परमात्म्याची प्राप्ती हे जगातलं सर्वात मोठं पुण्य आहे आणि ते शुद्ध पुण्य आहे. विठोबा हर जगाला हरी जय टाळी वाजवा, सर्वांनी टाळी वाजवा.
प्रभू परमात्म्याचं भजन करावं, प्रभू परमात्म्याची प्राप्ती करावी आणि येणकेन प्रकारे ऐका जरा, बसा आता, बसून घ्या जरा. पाच 10 मिनिटामध्ये कीर्तन बंद करतो, चालेल ना? 10 मिनिटं. प्रभू परमात्म्याची प्राप्ती आणि प्रभू परमात्म्याची शरणागती एकदा आपल्या आयुष्यामध्ये झाली, शरण आलेल्या भक्ताचा सांभाळ करणं ही त्याची जबाबदारी ठरते. अभंगाचं तृतीय चरण. शरणागता देवा योगी महाराज 1 मिनिटाचं चिंतन मांडतो, सगळ्यांनी ऐका, जे माझ्या तृतीय चरणाला लागून आहे. मानवी जीवनामध्ये सगळ्यात मोठं विघ्न जर कोणतं असेल तर भवसागर आहे. बरोबर आहे? भवसागर तरुण जाणे इतकं मोठं विघ्न दुसरं कोणतंच नाही आहे. आणि या भवसागर तरुण जाताना हे विघ्न ज्या वेळेला तुमच्या समोर उभं राहतं त्यावेळेला काय करावं लागतं याची शाश्वतता आहे. सकाळची वेळ होती, धुकं पडलेलं होतं आणि प्रयाग तीर्थक्षेत्रावर भगवान प्रभू रामचंद्र
सीतेसहित आणि लक्ष्मणासहित आले. त्यांना पलीकडच्या काठावर जायचं होतं. दूरवर एक नाव दिसत होती गोंकाची. त्या गोंकाला बोलवलं आणि त्याला सांगितलं आम्हाला पलीकडच्या काठा. मी लहानपणी रामायण ऐकायला जायचो माझ्या आजीसोबत. राम जन्माला येण्याच्या आधी रामायण झालं ना. मी लहानपणी रामायण ऐकायला जायचो. मी असं ऐकलंय, तुझा पाय लागला म्हणून दगडाची बाई तयार झाली. जर तुझा नावेला पाय लागला, दुसरी बाई तयार झाली. पहिलीचे 1500 अजून येत नाहीत नीट. 2-2 महिने पडत नाहीत. पडले तरी ते आमच्या हातात देत नाहीत. दुसरी कुठून? भगवंताने सांगितलं, गोंका तुझा गैरसमज झालाय. माझा पाय नाही लागला नावेला, माझ्या पायाची धूळ लागली. हा, महाराजांचा प्रमाण म्हणू. शिळा होती मनुष्य झाली, त्याच्या चरणाचे चाली. चाली म्हणजे धूळ. धूळ लागली, पाय नाही लागला. धूळ लागू दे नाही तर पाय लागू दे. लागलं का नाही? भगवंताने युक्तिवाद केला. एक सांगतो ना, म्हटलं काय, मी माझे पाय धुवून घेतो आणि मग नावेमध्ये बसतो म्हणजे धूळ लागणार नाही. तो गोंक इतका बेहतर होता महाराज. तो म्हटले पाय धुवून बसवेल, पण एक आठ आहे, पाय तू नाही धुवायचे. मग पाय मी धुईल म्हणे. चालेल, मग थांब येते. मी घरी जातो माझ्या बायकापर्यंत. आता पाय धुवायला बायकापर्यंतची काय गरज आहे? भाऊ दुसरी नाव पाहून घे. आपण नाव नाही इथे. मग थांब. घरी गेला, बायकापर्यंत घेऊन आला. येताना काठोक घेऊन आला. काठोक माहितीये का? काठोक. काठोक पाहिलेलं तरी आहे का? पण स्टीलचं असतं का पितळाचं? आता काठोक राहिलं नाही महाराजजी. आता बायका सुशिक्षित झाल्या, त्या स्टीलच्या ताटामध्ये भाकरी करतात. ते स्टीलचं ताट दोन्ही पायांच्या अंगठ्यामध्ये असं दाबून धरतात. मग त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भाकर आपण खातो. सुधरून गेल्यात बाया. सुधारण्याचेच लक्षण आहे ते सगळे. सुधारण्याचे. पायात चप्पल घालून स्वयंपाक करणे. सुशिक्षित. सुशिक्षित म्हणजे भ्रष्ट. येताना काठोक घेऊन आला. काठोक ऐका महाराज, असा प्रसंग आहे गोड. असा गोड प्रसंग आहे. लक्ष्मणाने प्रश्न विचारला, ए गोंका, माझ्या भावाचे पाय धुण्यासाठी लोक सोन्या चांदीचं पात्र घेऊन येतात आणि तू लाकडाचं पात्र घेऊन आलास. तो गोंका म्हटला, प्रभू, जे लोक सोन्या चांदीचं पात्र घेऊन येतात ना ते मूर्ख आहेत. म्हणे का? अरे सोन्या चांदीचा असा स्वभाव नाही ते पाणी चाकेल. मी लाकडाचं पात्र काय घेऊन आलो, याच्यामध्ये प्रभूचे पाय धुईल, ते पाणी असंच राहू देईल. माझ्या बायकोला सांगेले घरी घेऊन जाय, 8 दिवस हे पाणी मुरू दे. एकदा पाणी मुरलं की याच्यात रोज एक भाकर करत जाय आणि मला खायला देत जाय. याच्यामध्ये माझ्या प्रभूच्या पायाचं पाणी मुरलं. काय काय औत्सुक्य असेल माझ्या जीवनामध्ये, काय औत्सुक्य असेल. पाय धुतलेत, प्रभूला बसवलं, नाव पलीकडच्या काठावर गेली. अगोदर लक्ष्मणराय उतरलेत, मग सीतामाता उतरल्यात आणि मग प्रभू उतरलेत. तेवढ्यात त्याने नाव पलटवली महाराज. पलटवल्याबरोबर लक्ष्मणराव होतं, थांब, तुझं भाडं घेऊन जाय. भाडं मला नाही घ्यायचं. न का बरं? वाक्य सांगू, तुम्हाला आनंद वाटेल. गोंका काय म्हटला माहिती आहे? प्रभू, आमचे फक्त कपडे फाटलेले आहेत, संस्कार चांगले आहेत आमचे. संस्कार चांगले आहेत आमचे. काय झालं? अरे ज्याचा सारखा धंदा असतो ना त्याने पैसे घ्यायचे नसतात. नाव्याकडे नावीच दाढी करायला गेला की पैसे घ्यायचे नाही. चांबाराकडे चांबार चप्पल शिवायला गेला की पैसे घ्यायचं नाही. लाऊडस्पीकरवाल्याकडे लाऊडस्पीकरवाला गेला, पैसे घ्यायचे नाहीत. गायकाकडे गायकच गेला, पैसे घ्यायचे नाहीत. वादकाकडे वादक गेला, पैसे घ्यायचे नाहीत. कीर्तनकाराकडे कीर्तनकार गेला, एखाद्या वेळेला घ्यायला हरकत नाही. पुन्हा चिल्लेत लक्ष्मणराय, ए माझा भाऊ जगाचा बाप आहे आणि तू सामान्य नावडी आहेस. माझ्या भावाचा आणि तुझा धंदा सारखा कसा होऊ शकतो? भगवान म्हटले, लक्ष्मणा याला आवर रे देवा, याला आवर रे. या लक्ष्मणाला याला माहित नाही अजून. म्हणजे काय झालं? तुझा माझा धंदा सारखाच आहे प्रभू. म्हणजे कस काय? तू फक्त, मी फक्त, काय बदल आहे एवढा आहे? मी गंगा नदीमध्ये अलीकडे अडकलेल्या माणसांना पलीकडे सोडतो आणि तू भव नदीमध्ये अलीकडे अडकलेल्या माणसांना पलीकडे सोडतो. आपली फक्त नदी बदल आहे, धंदा मात्र एक आहे.
ए प्रभू ऐक, आज तुला गंगा नदी पार करून जाण्याची वेळ आली ना, मी फुगड सोडून देतो. ज्या दिवशी मला भाऊ नदी पार करून येण्याची वेळ येईल ना, त्यावेळेला तू पण मला फुगड सोडून दे. दंडा फिट्टम फाट. ऐका, अजून मुद्द्यावर आणायचं मला, तुम्हाला अजून मुद्द्यावर आणायचं आहे. तो मुद्दा असा आहे माझा, या जगातली सगळ्यात अवघड समस्या आणि अवघड विघ्न असेल तर ते भवनदीत तरुण जाणं. पण भवनदीत तरुण जायची असेल तर एक काम करा महाराज, मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार आणि भवदुस्तर नदीचा. म्हणून शरण जावे, शरणांगता देव राखी. हे तिसरं चरण सुटलं. आता ये रावाखी विघ्नाची. बाकीच्या साधना कुठली करा महाराज, फक्त परमार्थाची साधना कामाला येते, दुसरी कोणतीच येत नाही. साधना कोणती करा मग तुम्ही, पारमार्थिक साधना कामाला येणार महाराज. साधना साधनाच असते, लक्षात ठेवा, ती कुठल्याही स्वरूपाची असू दे. स्वामीजी, मी बंकट स्वामीच्या गावाला शिकायला होतो, नेकनूरला, बीड जिल्ह्यामध्ये. मी नाशिक जिल्ह्यातले 13 मुली होतात, एकत्र राहायचो आम्ही हॉस्टेलला. वर्ष संपलं, परत येत होतो. मांजरसुंबा नावाचं स्टेशन आहे. 2 गुंड प्रवृत्तीचे मोर शिरलेत आमच्या गाडीमध्ये. सिगरेट प्यायचे, त्या पोरींच्या अंगावर धूर फेकायचे. आमच्यामध्ये ना एक विद्यार्थी असा होता, तुमच्या बागलाण तालुक्यातला होता तो. आम्ही जसा पुस्तकांचा अभ्यास करायचो ना, तसा तो जेवणाचा अभ्यास करायचा. आणि त्याची तब्येत पण चांगली होती महाराज. आम्ही गाडीत बसलो, त्याने एकच काम केलं, ते सामान ठेवायची जागा असते ना रेल्वेमध्ये, तिथे गेला, ते सामान ठेवून दिलं, झोपून गेला. आम्ही ह्या गुंडांची सामना करत होतो, पोरी आमच्या बरोबर. कोणी पेपर वाचत होतो, कोणी पुस्तक वाचत होतो, कोणी पत्ते खेळत होतं, कोणी रेडिओ ऐकत होतं. तेव्हा मोबाईल नव्हते. असं विचित्र प्रसंग. आणि आम्ही त्यांची विनवण्या करतो, नका रे बाबा, त्रास नका देऊ, आम्ही बॅचलर आहोत, एकाच कुटुंबातले आहोत, सगळे मुलं म्हणजे एकाच कुटुंबातले होतो आम्ही. ते ऐकत नव्हते. आमच्यामधल्याच एकाने त्या वरती झोपलेल्याला उठवलं, बागलांचा. संजय खाली येर म्हणे. महाराज, आम्ही 1 तासापासून विनवणी करत होतो, त्यांची ती ऐकत नव्हते. ते नुसतं खालीच उतरलं आणि शर्ट अंगावर टाकला, तेवढे त्या दोघांनी डबा सोडून दिला. आम्ही मनमाडच्या स्टेशनवर उतरलं तेव्हा तो मला सांगत होता, महाराज तुमचा पुस्तकांचा अभ्यास कामात आला का पट्ट्याचा जेवणाचा अभ्यास कामात आला. साधना कधीच वाया जात नाही महाराज, कधीच वाया जात नाही. कुठली घ्या तुम्ही, कधीच वाया जाणार नाही. हे रावाखे विघ्नाची, बाकीच्यांना काही नाही. एक सूत्र मात्र लक्षात ठेवा, हे सगळं करत असताना मात्र जीवनामध्ये नम्रता ठेवा. अभंगातलं शेवटचं तू का म्हणे लीला भावे, तू का म्हणे लीला
ते शुद्ध पुण्य शुद्ध शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य ते शुद्ध शुद्ध पुनते शुद्ध 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 पुण्य शुद्ध 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 पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध 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 पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध शुद्ध
सुधा